यस दादा, तो आज आप ब्लॉग बनाने वाले हो तो मैं भी कुछ बोलना चाहती। हाँ बोलिए बोलिए। तुम्ही पण चला, अगर तुम्हाला नाही यायचं तर सपोर्ट करा। मी आहे कोली आई गाव देवी माते पाठू माझे नवसाला आई गाव देवी माते पाठू माझे नवसाला आई गाव देवी माते पाठू माझे नवसाला। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या धीरज भैरव युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा आहे की आपण जाणार आहोत, आज आहे 9वा दिवस, आज आहे चतुर्थी आणि उद्या 10 दिवसाचे गणपती जाणार आहेत। तर आम्ही चाललो आत्याकडे भजन करायला। तर कीबोर्ड वगैरे घेतलाय, कीबोर्ड आहे म्हणजे ढोलकी वेगळी आहे, तर तिकडे ढोलकी ठेवले। मागाच्या आरतीला गेलो तेव्हा, तर जाऊ तिथं भजन करून तिथून मग जाणार गणपती बघायला। तर चला मित्रांनो, ब्लॉगमध्ये स्टे राहा। आणि आपला आहे तो इथं जितेश। यस दादा, तो आज आप ब्लॉग बनाने वाले हो तो मैं भी कुछ बोलना चाहती। हाँ बोलिए बोलिए। हमारा गणपती आत्याचा उद्या गणपती बुडणार आहे, म्हणून आम्ही भजन करायला चाललो। म्हणून आम्ही भजन करायला चाललो। तुम्ही येता का? तुम्ही येता तर लाईक करा। तुम्ही पण चला सोबत। तुम्ही पण चला, अगर तुम्हाला नाही यायचं तर सपोर्ट करा। ते व्हिडिओ बघा, नसेल यायचं तर व्हिडिओ बघा। अगर तुम्हाला यायचे आहे तर ढेर सारी लाईक और हमको सपोर्ट करना पड़ेगा। आणि म्हणू काय बोलशी? म्हणू आमची म्हणू आहे। म्हणू तू येते आता द्या म्हणू कपडा पेन्शन आणलं। गजब बेइज्जती है। तर मित्रांनो, आपला हा डेकोरेशन तुम्ही बघितला असेल पहिल्या ब्लॉग मध्ये, किती सुंदर वाटतं मूर्ती। आता आपल्यावर तन्मय पण आलाय। तन्मय काय म्हणतो? आज भजन गाजवत आहे हो, एक नंबर गाजू ना। तन्मयने कॉटपिन पण घेऊन आलाय बिचारा, त्याला कॉटपिन चांगले आणाला मी। चला छोटा कीबोर्ड घेऊ, आत्याकडे स्पीकर। तर वाजले इथे 12 साडे 11। परत आता इथून परत जाऊ मी गणपती बघा। तू येते ओके नाही मला? यस, तू येते नाही? तो मैं भी आऊंगा भैया के साथ। तर आता जिथेच मी आमच्यासोबत ब्लॉग बनवणार आहे। चला भेटू आता आत्याकडे जाऊन टाइम। मैं भी बहुत अच्छा फायनली आता आत्याकडे आलोय, सेटअप करून झालाय। सागर काय गाणं बोल, गाणं बोल एक। सोनी ह्या पनवेलच्या किनारी मालकीन कोली। चला भजनला स्टार्ट करू। मंडळी आली भजनाला, चिल्लरवाडी जिथे जायलो। या स्वागत आहे तुमचा। अजून कोण आहे? अजून कोण नाही? अंशू चला।
बप्पा बोरिया रे बप्पा बोरिया रे सरगी देवी तो माता
प्रोग्राम झालाय आता मिक्सर घेतले मिक्सर बनवले आज तन्नूनी तन्नून देवीनी तर बघा कसली म्हणजे चवळी मिक्सर करायचे चला मित्रांनो आता मिक्सर जागरण वाटतं जागरण काल गावाला आज केलंय का नाश्ता गावाला चाललं नाश्ता काय केलंय मिसल पाव तुमची तर वडा वडा काय पाव कमी आहेत पाव अनिल कोण पाव न भेटणार मस्त आहे झालं ना भजन
करून झाला थोडा ऑर्केस्ट्रा. ढोलकीवादक आपला तन्मय, किरण नाही. किरण काय करा जेवला. चला तन्मय मुंडे का ड्रायव्हर ठेवलाय मी. गावची साखरबाई, साखरबाई काय बोलतो झाला मी गणपती दर्शन करायला. आणि ज्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटेल ना तर तुम्हाला इथूनच विसर्जन तुम्हाला करायला तिथे येणार आहेत त्या मूर्त्या सगळ्या. चांगला विसर आपलं विसर्जन काढत होतं. वडाल तलावशी आलोय. सगळा खाली खाली 2 वाजलं, 1:30 वाजलं ना खाली झाली असेल तर काय असणार मग. बघ ना सगळा रिकामी. आता पोहोचला पण पनवेलचा राजा चिंतामणी बघायला. फर्स्ट गणपती. काय मग तन्मय मुंडेकर सॉरी फ्रेम लागलेत. आपण यांचं आगमन पण वाजवलंय बँजोला. त्यांची तयारी म्हणजे सगळी युट्यूबला चेक करू शकता. काढणी चालू आहे सगळी. उद्या विसर्जन आहे ना पण सगळं आता काढा चालू आहे. चला डायरेक्ट आता मूर्ती तिथं जाऊन भेटू या. काय होतं आपल्याला आपली मस्टँग तिथे बघितलं मी तिथं. त्याच्यासाठी आपली लॅम्बोर्गिनी आहे तिथे आपले उभे. तन्मय आवाज आहे ना ते लॅम्बोर्गिनीला. सगळं भीतीन बघून आवाज. 2 करोडचा एक्झॉस्ट आहे का तन्मय? साधा काम नाही. लॅम्बोर्गिनी असेच 10-15 असेच घेतो मी. लॅम्बोर्गिनी काय 10-15 असेच घेतो मी. असं काय इथे झोपतो बस त्यांना पण असे फ्री घरबिरचे डायरेक्ट बंगले बिंगले असे बंगले येतात ना. डायरेक्ट बंगले बिंगले येतो. आता आमचे मस्टँग बघा. इव्हनचे मस्टँग पार्क केले. आमची लॅम्बोर्गिनी. तुम्ही समोर गाडी बघितली ना अशीच आमचे जे नोकर बिकर काम करतात ना त्यांना आम्ही अशी देऊन टाकतो. चावी लावली अशी लावली ते काय लावतो चावी लावतोय ना लावली अशी. ती बघ लाईट बघ हे बघा न्यूट्रल केली अशी. बघा आवाज आहे का. चला तर दुसरी मित्रांनो आता आपण आलोय कांदेश्वरच्या राजा तिथे. कांदेश्वर आपल्या दरवर्षीप्रमाणे आपले ते डेकोरेशन वगैरे सर्व असतं. आज सत्यनारायणाची महापूजा होती. उद्या विसर्जन आहे आपला. तर सर्वजण आवतीतून बघायला येतात कारण आपण विसर्जनाला वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम ऑन द वे रस्त्याला ठेवतो. आमच्या मित्रांनो आपल्याला दादा भेटलेत. दादा आपल्या चॅनलचं नाव काय? माझा मेन तर पंपकिन सीड आहे. माझा pum.kin.seed. मी मोस्टली इंस्टाग्रामवर ब्लॉग्स बनवतो. माझा फिटनेसचं चॅनल आहे आणि मला देवधर्म आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करायला भगवद्गीता असेल, महाभारत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, लहान मुलांना ह्याबद्दल माहिती देणं तर मला ह्यामध्ये खूप आवड आहे. तर मित्रांनो दादांचं चॅनलचं समोर शो होत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल. तुम्ही जाऊन नक्की विजिट करा. थर्ड जागे मित्रांनो तर आपण थर्ड जागेवर आलो होता. दुसऱ्या इथं आलोय. नवसर वाहणार रायगडचा राजा. मूर्ती बघा. तर मित्रांनो आता आपण एक आनंदाची बातमी समजली. तर मला अजून एक भाऊ आहे. आत्ता भेटला तो तिथं बसलाय. तो इथं बसलाय. तो बघ तो बसलाय. तन्मय काय खोटा बोलतो. अरे एकुलता एक वास. अरे नाही तन्मय इथं मग त्यांना हसते म्हणजे आहे. नाही रे नाही. सेम तन्मय कट टू कट डिट्टो. मी हाय कोणी
सोनेला ढोली वावा या पनवेलच्या किनारी मालकीन बोली आता हरल्यान डोली आता जाऊ चल पनवेली. मित्राचा आपण आलो ओंकार मित्र मंडळ पनवेल. आता इथं काहीतरी प्रोग्राम झालं. एकच वादा आमचे प्रीतम दादा, एकच वादा आमचे प्रीतम दादा. अरे मनाला साधा शिकाराचा वादा, एकच वादा आमचे प्रीतम दादा. अरे एकच वादा आमचे प्रीतम दादा, एकच वादा आमचे प्रीतम दादा. बाप्पा मोरया रे धरणी देवी तो माता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. कोली डोली पनवेली, मी ऐकोली चोरी डोली तुझा डोंगर मग किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर मग किती सुंदर रंगाने सजवला, आई तुझा डोंगर
पायऱ्या पायऱ्या चढीनं पायऱ्या पायऱ्या चढीनं पायरी बारीनं मित्रांनो आता भजन झालं इथं पण भजन गायला आता चाललो आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला. खूप मजा आली इथं. बरं बोल. गायचं बघ किती भिजले बघा. फक्त 5 मिनिटासाठी गेलं तर खूप मजा आली. भिजलंय पण मजा आली काय. खूप मजा आली. मी आणि धीरजी गाणं बोलत होतो. आणि टपला वाजवत होता. ढोलकी वाजवत आता पनवेलची आपली हनुमानवालीची आणि इथं पुढं आपला शिवसेना शाखा आहे. शिवसेना काय ना रे. हा ही शिवसेना शाखा आहे. आणि तन्मयचे सासरवाडे. मित्रांनो कधी पनवेलला आला तुम्ही तर सासरवाडला जेवूनच जावा. तोंडात फिरून जावं लागेल काय. तन्मयची सासरवाडी पाठची आपल्या पाठी तन्मयची सासरवाडी. मित्रांनो आपण फायनल आलोय पनवेलच्या महागणपतीला. तीन वाजलेत आणि अजून 2 गणपती राहिलेत बघायचे आय थिंक. आणि आपला पनवेलचा महागणपती कांतीलाल कडू साहेबांचा. तन्मय भजन बोलून कसा वाटला. 1 नंबर भाई. इच्छा पुरी आली आजची. गावात नाही गाजवलं पण इथं गाजवलं काय. पूर्ण मंडळाला गाजवलं ती कमी. गावात कोण बोलायला नव्हते तर पॅन होता. पॅन होता तिथं. पॅन नव्हता पण बोलायला सगळे होते. गाजवलं. टपालीचा राजा आणि ते टेकाव भारी गेले. आणि दुसरा म्हणजे मृत्यू. सूर्य सिद्धांताप्रमाणे पृथ्वीचा आकार गोल असण्याबाबत आपल्या ज्ञानी ऋषी मुनींनी शोध लावल्याचा उल्लेख भूमध्यरेषा पूर्ण होतो. पंचांगाची रचना देखील याच भूमध्यरेषेला प्रमाण म्हणून जायची. अशा प्रकारे उज्जैन हा जगाच्या कालगणनेचा केंद्रबिंदू होता. सन 1884 ला इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स मध्ये ग्रीनविच. अनेक प्राचीन मंदिरं आपण करत असलेले सण वार यामागे सायंटिफिक लॉजिक्स म्हणजेच वैज्ञानिक तर्क आहेत. फक्त तसा डोळसिद्ध अशी महाकालेश्वराची भस्मारती. आपण तन्मयची विदाई होती इथं. चला बाय. नंतर भेटू परत. आरामात जा माहेरी. सासरे आरामात जा रे. आरामात जा. चला चल. आता आपण पण आपल्या काय चला आपण आपल्या घरी जाऊ. आता हा ब्लॉग आपण इथंच एंड करू.